नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इथून पुढे या टॉपिकमध्ये रोल ऑफ इव्हेंट ऑर्गनायझर, क्वालिटीज ऑफ इव्हेंट ऑर्गनायझर, स्टेप इन ऑर्गनायझिंग अँड इव्हेंट आणि व्हेन्यू, इन हाऊस व्हेन्यू आणि एक्सटर्नल व्हेन्यू हे सगळे पॉईंट्स पाहणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये रोल ऑफ इव्हेंट ऑर्गनायझर हे 4-5 पॉईंट्स असतील तेवढे पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट पॉईंट रोल ऑफ इव्हेंट ऑर्गनायझरमध्ये कन्सल्टेशन हा पॉईंट आपण पाहणार आहोत. यामध्ये इव्हेंट प्लॅनर फर्स्ट मीट्स विथ पोटेन्शियल क्लायंट्स फॉर कन्सल्टेशन. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या क्लायंटला मिळत असता त्यावेळेस त्या क्लायंटला कन्सल्ट करण्यासाठी तुम्ही काय करत असता, भेटत असता. कारण त्या एखाद्या क्लायंटला तो एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आहे, त्याचं कन्सल्टेशन तुम्ही देत असता. कारण एखाद्या इव्हेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश नसावा याचा देखील आपणाला माहिती असते एक इव्हेंट मॅनेजर म्हणून तुम्ही काय करत असता, एक कन्सल्टेशनच्या रोलमध्ये असता ज्यावेळेस तुम्ही एखादा इव्हेंट तुमच्याकडे घेत असता त्यावेळी. मग तुम्हाला ज्यावेळेस एखादा इव्हेंट तुमच्याकडे घ्यायचा असेल त्यावेळेस तुम्हाला त्या इव्हेंटमध्ये असणारे डेट्स असतील याचे डिस्कशन करावं लागतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं लोकेशन असेल त्याचं डिस्कशन करावं लागतं. तुमचं लोकेशन सिटीपासून जवळ आहे की लांब आहे याचा विचार करावा लागतो. तुम्ही लोकेशन निवडलेलं आहे की नाही हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण असाही विचार करू शकतो की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं इव्हेंट कशा पद्धतीनं प्लॅन करता येऊ शकतो याचा देखील विचार करता येऊ शकतो. याचं गाईड त्या एखाद्या क्लायंटला तुम्हाला करता येऊ शकतं. त्याचबरोबर क्लायंट असेल त्या क्लायंटला कशा पद्धतीनं एखादी ती तुमची जी फी आहे ती कशा पद्धतीनं त्याला सांगता येऊ शकेल याचा विचार करता येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही एखाद्या इव्हेंटच्या माध्यमातून किंवा इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करत असता आणि त्या व्यक्तीला तो इव्हेंट चांगल्यात चांगल्या पद्धतीनं कसा ऑर्गनाईज करता येईल याचं कन्सल्टेशन देत असता. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहतोय तो म्हणजे सिलेक्ट व्हेन्यू. व्हेन्यू म्हणजे काय तर ठिकाण. म्हणजे एखाद्या क्लायंटनं एखादा व्हेन्यू हा ऑलरेडी निवडलेला असतो किंवा तो सिलेक्ट केलेला असतो. पण एखादा क्लायंट हा काय असतो, त्यानं इव्हेंटसाठी व्हेन्यू मात्र निवडलेला नसतो. तो काय म्हणतो तर तो असं सांगू शकतो की तुम्हीच इव्हेंटसाठी व्हेन्यू निवडा, या एरियामध्ये व्हेन्यू असणं गरजेचं आहे एवढं फक्त सांगू शकतो. आणि आपण मग त्यांना त्यामधून ऑप्शन्स देऊ शकतो की आमच्याकडे या प्रकारचे व्हेन्यूज आहेत किंवा या प्रकारचं लोकेशन अवेलेबल आहे, त्या लोकेशनला आपण तुमचा इव्हेंट ऑर्गनाईज करू शकतो. त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि याच्या माध्यमातून आपण सहजरित्या एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यासाठी व्हेन्यू निवडू शकतो. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपण ट्रान्सपोर्टेशनचा विचार यासाठी करणं गरजेचं आहे की तुम्हाला इव्हेंट प्लॅनर म्हणून ट्रान्सपोर्टेशन देखील मॅनेज करणं गरजेचं आहे. समजा एखादा इव्हेंट तुम्हाला एखाद्या ठिकाणी ऑर्गनाईज करायचा आहे आणि तिथून तुम्हाला तुमची जी सिटी आहे ती थोडी लांब असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी इव्हेंट कंप्लीट करण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गेस्ट तुमचे असतील, अटेंडीज असतील, त्या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी देखील देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये समजा एखादा तुम्हाला इव्हेंट हा महाराष्ट्रामधून जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये जर कंप्लीट करायचं असेल किंवा दुसऱ्या देशामध्ये कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये फ्लाईट्स असतील, फ्लाईट्सचे तिकीट असतील, तुमचे गेस्ट किती आहेत, गेस्टचं तुमचं मॅनेजमेंट तसं तुम्हाला करावं लागेल, त्याचं सगळ्यांचं प्लॅनिंग, त्यांचे तिकीट्सचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल, ट्रॅव्हल एजंट तुम्हाला निवडावा लागेल, या सगळ्यांचं तुम्हाला काय करावं लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. हे सगळं इव्हेंट ऑर्गनायझर करत असतो. त्यानंतर आपण शेवटचा पॉईंट पाहतोय तो म्हणजे कोऑर्डिनेट डिटेल्स. आपल्याला ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचे असतात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा इव्हेंट कंप्लीट करत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं हँडल करावं लागत असतं आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं देखील गरजेचं
आहे. एक कार्य पूर्ण झालं की दुसरं कार्य पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कोऑर्डिनेशन ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा इव्हेंट कंप्लीट होत आला की तुम्हाला केटरिंगच्या संदर्भात विचार करावा लागतो. त्याचबरोबर त्या केटरिंगमध्ये आपल्याला योग्य पद्धतीचा स्टाफ असणं गरजेचं आहे. स्टाफनं योग्य पद्धतीनं ते सर्व करणं गरजेचं आहे. याचा देखील आपल्याला इथं विचार करता येऊ शकेल की आपल्याला एखादा इव्हेंट कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करता येईल आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं कोऑर्डिनेशन ठेवता येऊ शकतं. वेगवेगळ्या कार्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन आपल्याला जर ठेवता आलं तर आपल्याला तो इव्हेंट सक्सेसफुली कंप्लीट करता येऊ शकतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळी एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचा विचार करतो त्यावेळेस तो इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुमचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे त्या एखाद्या इव्हेंटमध्ये. म्हणून कन्सल्टंट म्हणून तुम्ही कार्य करत असता. त्याचबरोबर व्हेन्यू सिलेक्ट करण्याचं कार्य करत असता. जर त्यांनी व्हेन्यू सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला तो व्हेन्यू सिलेक्ट करावा लागत नाही. त्या ठिकाणी जाऊन फक्त तुमचा इव्हेंट ऑर्गनाईज करावा लागू शकतो. त्यानंतर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज कशा पद्धतीने अवेलेबल करता येऊ शकतात याचा विचार करता येईल. त्यानंतर त्या सगळ्या कार्यांमध्ये तुम्हाला कोऑर्डिनेशन ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपण जे नेक्स्ट पॉईंट आहेत ते म्हणजे क्वालिटीज ऑफ इव्हेंट ऑर्गनायझर, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.